रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ओळख परेड। धुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धुळे शहरासह जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील गुन्हेगारांची पार्श्वभूमी असलेले हिस्ट्री शीटर्स, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गुंड टोळ्यांचे प्रमुख आणि टोळीतील अन्य गुंड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात ओळख परेडसाठी बोलवण्यात आले होते। यावेळी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यात काही गुन्हेगारांची कृत्य घडले किंवा काही गडबड झाली तर आधी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली। अप्पर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही अथवा त्यात सहभागी होणार नाही अशा प्रकारची शपथ देखील त्यांच्याकडून घेण्यात आली। आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत, विशेषतः जे हिस्ट्री शीटर्स आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत, मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा एकूण 65 व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता, ज्याची प्रोव्हिजन CRPC 149 मध्ये पण आहे। आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकतात। तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेले पण असू शकतात। असं नाही की हा ऑल इन्क्लुसिव्ह एक्झरसाइज आहे। ऑलरेडी आम्ही हा एक्झरसाइज पोलीस स्टेशन लेवलला पण घेतलेला आहे, आज इथे SP ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही लेखी स्वरूपात देखील समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत। यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रण करण्यासाठी जवळपास 65 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हजर करण्यात आले होते। यावेळी त्यांची विचारपूसही करण्यात आली आणि चांगलीच ओळख परेड करण्यात आली। NDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।